गेल्या वर्षभरामध्ये आपण बघितलं ज्या प्रकारे मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू होतं, मनोज जरांगे पाटलांचा ज्या प्रकारे राज्यभर झंझावत होता, त्याच्यानंतर हा केंद्रबिंदू बीड जिल्हा होता. इथे खूप मोठ्या प्रमाणात ओबीसी आणि मराठा समाजामध्ये एक उभी आपल्याला तिथे फूट पडलेली दिसली. म्हणजे इतक्या टोकाचा हा फूट होती किंवा ध्रुवीकरण होतं की ते गावागावांमध्ये घराघरांमध्ये पोचलं. म्हणजे अक्षरशः एकमेकांच्या दुकानातून वस्तू घेऊ नका किंवा लहान मुलांनी एकमेकांशी बोलू नका, इतक्या टोकाचा हे ध्रुवीकरण झालं होतं. त्याचाच कुठेतरी परिणाम निवडणुकांमध्ये बघायला मिळाला. आताही तो फॅक्टर आहे का? असल्यास तो किती तीव्र आणि त्याचा धनंजय मुंडेंना परळीमध्ये किती मोठा फरक पडू शकतो? मे बी शेवटचा जो प्रश्न आहे त्याच्यापासून तुमचं उत्तर देतो की हा फॅक्टर आत्ता किती आहे. तर हा फॅक्टर आत्ता बिलकुल नाही. एक मुद्दा क्रमांक 2 की तुम्ही जो पहिल्यांदा प्रश्न विचारला की ध्रुवीकरण जे झालं ते का झालं याच्या मुळाशी जाणं फार आवश्यक आहे. यात मराठा वर्सेस ओबीसी, धर्मामध्ये दोन जे काही पोलरायझेशन झालं, ह्या सर्व फॅक्टर होत्या लोकसभेच्या निवडणुकीचा. एक फॅक्टर नव्हता मराठा आणि ओबीसी, धर्माचा सुद्धा फॅक्टर होता. ह्या सर्व फॅक्टर एकत्र आले, त्याचा परिणाम आपल्याला दिसला. हे नक्की आहे. पण ज्या वेळेस आरक्षणाची लढाई चालू होती त्यावेळेस जी तीव्रता, म्हणजे निवडणूकही नव्हती, पण अनेक जणांची घरं जाळलेली, पण ती बीडमध्येच घटना झाली, महाराष्ट्रात दुसरीकडे कुठं झालेली नाहीत. पण ज्यांची घरं जाळली ती मराठा होती, ज्यांनी जाळली तीही मराठा होती. तुरळक 1-2-4 ठिकाणी ओबीसींची पण घरं, व्यवसाय जाळण्याचा प्रयत्न झाला. या बीड जिल्ह्याच्या इतिहासात असं कधी नाही. पण या सर्व गोष्टीचा परिणाम नक्कीच त्या काळात ध्रुवीकरणामध्ये झाला. मराठा वर्सेस ओबीसी असं राजकारण झालं, ही वस्तुस्थिती आहे. पण आत्ता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या सर्व गोष्टीचा परिणाम आपण जर म्हणाल की परळी विधानसभा मतदारसंघात काही आहे का, तर मला वाटतं या कुठल्याही फॅक्टर परळी विधानसभा मतदारसंघात काम करेल असं मला बिलकुल वाटत नाही. झालं होतं ध्रुवीकरण की घडवून आणलं गेलं होतं? तुमचं काय? आता एक लक्षात घ्या की आता घडवून आणलं होतं का झालं होतं याच्यापेक्षा जे आंदोलन चालू होतं, ज्या पद्धतीनं आंदोलनाच्या बाबतीत सरकार सकारात्मक होतं, सरकारने अनेक निर्णय घेतले, त्यामध्ये महत्त्वाचे काही निर्णयसुद्धा म्हणजे निजामकालीन दस्तावरती कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या बाबतीत निर्णय झाले, त्याप्रमाणे प्रमाणपत्र देण्यात आले. त्याच्यानंतर कायदा करून जुना कायदा जो सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला त्याच्यातले लूप्स काढून नवीन कायदा केला, 10% आरक्षण दिलं, ते आज हायकोर्टामध्ये टिकलं आहे, पुढे पण टिकेल अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे. ह्या सकारात्मक गोष्टी झाल्यानंतर सुद्धा इतर मागासवर्गीयांना वाटायला लागले की आपल्याला कुठंतरी टार्गेट केलं जात आहे. इतर मागासवर्गीयांना असं वाटायला लागलं की आपल्यातलं काहीतरी मागितलं जात आहे आणि ते पूर्णपणानं दिलं जात आहे. हा परसेप्शन्स दोन्ही समाजामध्ये झाला की आम्हाला पाहिजे तर ओबीसीमधून पाहिजे, आणि ओबीसींना वाटायचं की हे सगळं जे आमचं सगळंच जात आहे, आणि त्या परसेप्शनमुळं हे ध्रुवीकरण प्रचंड प्रमाणात झालं. आता हे का झालं, कुणी केलं आणि याचा फायदा कुणाला झाला, हे निकालाच्या नंतर लक्षात आलेलंच आहे. त्यामुळे ज्या ज्या राजकीय पक्षाला या ठिकाणी निकालात फायदा झाला आहे ते स्पष्ट आहे.